या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील मराठा वस्ती परिसरातील धर्मवीर संभाजी तरुण मंडळाचे संस्थापक नगरसेवक आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श ठेवण्यात आलाय. गेल्या 7 वर्षापासून या मंडळाचा डीजे मुक्त शिवजयंती हा ठाम संकल्प कायम असून उत्सव साजरा करण्याची ही अनोखी पद्धत सध्या शहरभर चर्चेचा विषय ठरते आहे. उत्सवांमध्ये वाढत चाललेला डीजे डॉल्बीचा अतिरेक टाळत मंडळानं सामाजिक बांधिलकी जपण्याचा मार्ग स्वीकारलाय. डीजेवरील खर्च वाचवून त्याच निधीतून दरवर्षी हजारो महिलांना मराठमोळा पारंपरिक पोशाख भेट दिला जात आहे. या उपक्रमामुळे महिलांचा सन्मान तर होत आहेच, शिवाय मराठी संस्कृती जपण्याचा संदेशही प्रभावीपणे दिला जात आहे. मराठी परंपरा, संस्कृती आणि सभ्यता टिकवून ठेवण्याबरोबरच ध्वनी प्रदूषणासारख्या समस्यांवरही या उपक्रमातून अप्रत्यक्षपणे प्रहार केला जात आहे. विशेषतः तरुणाईनं उत्सव साजरा करताना संयम आणि सामाजिक जबाबदारी लक्षात घ्यावी हा संदेश मंडळाकडून दिला जात आहे. मंडळाच्या या उपक्रमाचं पोलीस उपायुक्त विजय कबाडे तसंच नगरसेवक अमोल शिंदे त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे यांनी स्वागत केलं आहे. शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जमलेला येथील मराठा वस्तीतील तमाम, सोलापूर शहरातील तमाम माता भगिनी, मंचावर उपस्थित माझे मित्र, माझे सहकारी, या कार्यक्रमाचे आयोजक अनंतराव, माझे कायमच सहकारी मार्गदर्शक राहिलेले पुरुषोत्तमजी बर्डे सर, माझे मित्र अमोल बापू शिंदे, नवनियुक्त नगरसेवक विटकरजी, गायकवाडताई, ठाकरेताई, सर्वच मंचावर उपस्थित मान्यवर आणि सर्वच उपस्थित सोलापूरकर, या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमलेल्या या शिवभक्तांना मी काही सांगावं एवढा मोठा मी नाहीये. खरं तर अमोल बापूंनी आता तरुणांना उद्देशून खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या की तरुणांनी कुठे बघण्याचा गरज आहे. सोलापुरातल्या आपल्या तरुणांनी आपण आता पुढे पुढे बघितलं पाहिजे. जसं आता पुरुषोत्तम दादांनी सांगितलं की आज शिवजयंती आहे, येणाऱ्या 11 मार्चला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान दिन आहे. त्या बलिदान दिनाच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना स्मरण करताना धर्मासाठी मरावं कसं हे जसं त्यांनी शिकवलं तसं शिवाजी महाराजांनी जगावं कसं हे शिकवलंय. आणि ह्या 2 व्यक्तींच्या विचाराशिवाय दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीच्या विचारांची आपल्याला गरजच नाही. हे 2 व्यक्ती आदर्श ठेवून तरुणांनी यापुढं आपला प्रवास सुरू ठेवावा. आपल्यासारखा आदर्श नागरिक निश्चितच कोणी नसेल. कारण काय झालंय, आपल्या भागाचं नाव आहे ना, त्या आमचं कान पडकं पडलंय. 15 तालीम असेल, मंगळवार तालीम, हे की त्या मुलांना बाबा अशाच गोष्टीत इंटरेस्ट असते. पण नाही तर आता आमची मुलं सुद्धा उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करायला लागले. नेत्यांनी मला वाटतंय बँकेच्या कर्ज, किती नेता महिलांना कर्ज दिलंय, कर्ज उपलब्ध करून दिलंय. साहेब ही खूप छोटी गोष्ट नाही आहे की माझ्या माय मौल्यांसाठी हे सगळे डॉक्युमेंट गोळा करणं त्या महिलांना, तोपर्यंत आपण सक्षम होणार नाही. राष्ट्रमाता जिजाऊंनी अशा खडतर परिस्थितीत 2-2 छत्रपती घडवले. आज आमच्या माय मौल्यांना माझी एवढीच विनंती आहे की संघर्षाच्या काळामध्ये कुठल्याही गोष्टीत खचून जाऊ नका. आपण तुम्ही एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्या संसार करत असताना आपल्याला बरेच असं वाटत असतंय की मला खूप मोठी अडचण आहे, या सगळ्या गोष्टी माझ्याशीच घडतात, मलाच प्रॉब्लेम आहे. पण असं नाही आहे. कधीतरी तुमच्या डोळ्यासमोर जिजाऊ मासाहेबांना ठेवून बघा की छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांना घडवताना त्या जिजाऊंना किती त्रास झाला असेल, पण तिथं कुठेही न डगमगता सक्षम पद्धतीने तरी स्वराज्य घडवून दाखवलंय. आपल्याला तर आपलं जीवन व्यतीत करताना आता आपल्या समोर कबाडे साहेबांसारखं उदाहरण आहे. एक सर्वसामान्य घरातनं शिक्षणाच्या जोरावरती एक कर्तव्यदक्ष अधिकारी होऊन सोलापूर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला एक भूषण असं कार्य त्यांच्या माध्यमातून झालंय. युवकांसाठी ते मोठं उदाहरण आहे. आज लोकांचा दृष्टिकोन नेता पुढाऱ्यांकडे बघण्याचा, अधिकाऱ्यांकडे बघण्याचा खूप वेगळा व्हायला लागलाय. तर आपण लोकांसमोर एक अशा पद्धतीचं चित्र तयार झालं पाहिजे की जेणेकरून लोक या सगळ्या गोष्टीतून चित्र बदलून लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की आपली मुलं बाबा आपण या क्षेत्रामध्ये
चांगली लोक काम करतात हा मेसेज देण्याचं काम तुला खूप महत्वाचं आहे. आज राष्ट्रमाता जिजाऊच्या सगळ्या लेखींना मी एवढ्या शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यात घेण्याचा विषय आहे. आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आपण डोक्यात घेणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्याचं भलं होणार नाही, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मी सर्वांना एवढीच विनंती करतो की उद्या होणारी शिवजयंती ही सोलापूर शहरातला एक दिमागदार सोहळा म्हणून आपण बघतोय. आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्या पद्धतीने सोलापुरात अनेक जयंत्या होतात, पण आपल्यासाठी दिवाळी असेल दसरा असेल त्याहीपेक्षा कितीतरी महत्वाचा दिवस हा आजचा दिवस आहे. याच दिवशी आपल्या राजाचा जन्म झालाय, त्याच्यामुळे आपल्यासाठी हाच दिवाळी आहे आणि हाच दसरा आहे. अशा पद्धतीने आपण हे केलं पाहिजे. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि उद्या त्याला माझ्या मंडळाच्या म्हणजे थोडा मंगळम तालीम मंडळाच्या वतीनं आपण मिरवणुकीमध्ये येणाऱ्या सर्व शिवभक्तांना शिवभोजनाची व्यवस्था केली आहे. 25,000 महिलांसाठी पुरुषांसाठी शिवभक्तांसाठी व्यवस्था आहे. तर तुम्ही तिथेही येऊन शिवजयंतीच्या मिरवणुका बघा आणि त्यानंतर त्या जेवणाचा सुद्धा आस्वाद घ्या. खरं तर हा कार्यक्रम 7-8 वर्षापूर्वी आई तू जिजाऊ हो हा पाळण्याचा कार्यक्रम मध्यवर्ती महामंडळाची ट्रस्टीने शिवाजी चौकात घेतला. त्याच वेळेला आनंद जाधवने इथं कार्यक्रम घेतला. आणि आजची जर गर्दी बघितली तर सगळ्यात आजची आज मला जास्त वाटते आहे त्याचं आनंद जाधवच्या कर्तृत्वाला तुम्ही दिलेला आशीर्वाद आहे असं मला वाटतं. पण छत्रपती शिवाजी महाराज 52 वर्ष जगले. त्यांनी जगावं कसं हे आपल्याला शिकवलं. धर्मवीर संभाजीराजे 32 वर्ष जगले. त्यांनी धर्मासाठी मरावं कसं आपल्याला शिकवलं. हे दोन्ही उदाहरण आपल्या डोळ्यासमोर असताना आपल्याला कुठल्या व्यक्तीची गरज नाही, कुठल्या विचाराची गरज नाही असं मला वाटतं. आनंद जाधवने जी 9 वर्ष जे अत्यंत खडतर काढले त्याचा साक्षीदार मी एकमेव आहे. आम्ही दोघं पुण्यात राहत होतो आणि अशा परिस्थितीत सुद्धा सगळ्याला तोंड देत आता पुन्हा एकदा ते नगरसेवक झाले म्हणून त्याचं अभिनंदन करतो. आणि भवितव्यात कुठलंही महत्वाचं फल असलं तेच म्हणजे ते आमच्या माणसाने आमदार व्हावं ही प्रामाणिक इच्छा. आमच्या विचाराने चालणारे एक अमोलबापू शिंदे, एक विनोद पिचले, एक आनंद जाधव आहेत आणि आम्ही प्रामाणिक जाहीरपणे सांगतो यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे आहोत. शिवजयंती हा केवळ उत्सव नसून तो संस्काराचा आणि प्रेरणेचा सोहळा आहे. डीजे वरील खर्च टाळून समाजातील महिलांच्या सन्मानासाठी तो निधी वापरण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी संस्कृती जपणं हीच खरी शिवसेवा आहे अशी भावना नगरसेवक अनंत जाधव यांनी व्यक्त केली. ज्या भागात हे संपूर्ण झोपडपट्टी भाग आहे, लोक निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च माहित नाही, पण समोर बसलेल्या मायमावली साक्षी आहेत, इथे कार्यकर्ते आहेत. साहेब मला एकही रुपया एका खर्चाला लागला नाही, एकालाही पार्टी द्यावी लागली नाही. या सगळ्या मायमावली मी या भागात प्रचार न करता देखील मला इतके भरघोस मिळून दिलं. त्यामुळं मी आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही गावी मुक्त शिवजयंती गेल्या 6 वर्षांपासून करतोय. यावर्षी पारंपरिक साड्या आणि भोजना देखील सोय केली आहे. या सकारात्मक आणि विधायक संकल्पनेचं सध्या संपूर्ण सोलापुरात कौतुक होत असून इतर मंडळांनीही अशा सामाजिक उपक्रमांचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उत्सवाध्यक्ष अमित सोनसले, सचिन साळुंके, नेताजी जाधव, सचिन गुरांडे, प्रवीण निंबर्गी, रोहित सातपुते, आदर्श बंडकर, अनिकेत अवताडे, रोहित सुरवसे, अनिकेत शिंदे, पंकज वाडकर यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.